लोटे MIDCमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आहे आणि या कंपनीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात मोर्चे येणार आहे। यामुळे पोलीस बंदोबस्त आहे हा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकताय अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या परिसरामध्ये वातावरण तापलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती प्रशासन हे अशा पद्धतीने सतर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कंपनीच्या बाहेर असणारा हा पोलीस बंदोबस्त आपण पाहू शकताय। कंपनीकडून पिपासारखं उत्पादन काढलं जातं असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि यामुळे स्थानिक आक्रमक आहेत। स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढेल। कंपनीने प्रोडक्शन काढलं तर प्रदूषण अधिक प्रमाणात वाढेल असं इथल्या नागरिकांना वाटतं। यामुळे आरोग्यावरती परिणाम होतील अशी भीती आहे ही इथल्या नागरिकांमध्ये आहे। यामुळे कंपनीला विरोध हा स्थानिक पातळीवरून मोठ्या प्रमाणात होत आहे। मात्र कंपनी प्रोडक्शन कोणत्या पद्धतीने काढते याबाबत नीट माहिती ही स्थानिक लोकांना दिली जात नाही असा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे। आज या ठिकाणी म्हणूनच मोर्चा येणार आहे। कंपनी प्रशासनाच्या बाहेर अशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त वाढणार आहे। आजूबाजूच्या गावातली जी लोक आहेत ह्या लोकांची एकच मागणी आहे की ज्या कंपनीला इटलीमध्ये विरोध झाला अशा ठिकाणी असा प्रकल्प ज्या वेळेला लिलावामध्ये असण्यापासून या कंपनीने विकत घेतल्या आणि त्या लोटेसारख्या MIDCमध्ये आणल्या गेल्या। यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती पिपास निर्मितीला विरोध आहे। मग भारतामध्ये अशी कंपनी का? आपल्या कोकणामधले विविध रोजगार आहेत हे मत्स्य व्यवसायावर अवलंबून असणारे उद्योग आहेत या देखील प्रदूषित होऊ शकतात आणि यामुळं वातावरणात मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतात। केमिकल्स मिसळलं जाऊ शकतं आणि कॅन्सरसारख्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि म्हणून स्थानिक लोकांना ही कंपनी इथं नको आहे आणि यामुळं त्यांचं समाधान होत नाही की कंपनी कोणत्या पद्धतीचं या ठिकाणी उत्पादन काढणार आहे आणि यामुळेच इथले नागरिक आक्रमक झालेत आणि कंपनी बंद करण्याची मागणी इथं आंदोलकांनी केलेली आहे। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।